नमस्कार. आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत. सर्वप्रथम आज 6 जून आहे. आज आपले छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणायला गेलं तर आपल्या भारताचे आराध्य दैवत आणि संपूर्ण जगात ज्यांचं नाव लौकिक आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे. आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत की तुम्ही मूर्ती पाहू शकता, ही प्रतिमा पाहू शकता महाराजांची. आपण जर पाहिलं तर 2002 साली शिवराज्य अभिषेक दिवशीच या प्रतिमेची जी पुनर्स्थापना करण्यात आली होती. आणि ज्याची जी प्रतिमेची जी प्रस्थापना आहे शिवप्रतिमेची ही खुद्द कैलासवासी जे आहेत सन्माननीय हृदय सम्राट, आपण हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हणतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. परंतु आजचा दिवस जो आहे हा महत्वाचा आहे. आजचा दिवस आहे जिथे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. एका बाजूला जे आहे ते शिवसेना हिंदुत्व सरकार असं म्हणत आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच नावाखाली शिवसेनेची स्थापना झालेली आहे. या संपूर्ण ह्याच्यानंतर आता कुठेतरी आजचा दिवस जो आहे इतका महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. आणि दुसरीकडे ही जी स्थापना, ही जी मूर्ती आहे ह्याची नेहमी शिवजयंतीला असू दे किंवा राज्याभिषेक सोहळा जेव्हा कधी असतो तेव्हा मूर्तीची जी आहे ती उत्साह इथे पण एक साजरा होत असतो. परंतु आजचा दिवस असा आहे की एका बाजूला राज्यामध्ये भाजपची सरकार आहे, महायुती सरकार आहे, तर वसई विरारमध्ये देखील महायुतीचं जे आहे ते सरकार आहे. आणि असं असताना देखील जे महायुती सरकार असं म्हणतं की आम्ही बाळासाहेबांचा खूप आदर करतो, जे भाजप असं म्हणतं की शिवसेनेसोबत आमचे जे काही वैर असतील परंतु बाळासाहेबांच्या साठी आमच्या मनात वेगळी जागा आहे, त्यांनी ज्या मूर्तीची प्रस्थापना केली होती त्या मूर्तीकडे आज सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, काही सामान्य नागरिक आहेत ज्यांच्या लक्षात ही गोष्ट आली, कारण हे नागरिक जे आहेत ते सकाळपासून कामाला वर गेले होते. जेव्हा येऊन पाहतात तेव्हा इथे महाराजांचा पुतळा असाच ठेवला होता, त्यावर कोणीही पुष्पहार चढवला नव्हता, कोणीही साधं फुल ठेवलेलं नव्हतं. आज इतका महत्वाचा दिवस आहे आणि जिथे आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे, जिथे केंद्रामध्ये आपण महाराजांचं नाव इतक्या आदराने घेतो आणि अशाच राज्यामध्ये अशा ठिकाणी जिथे खुद्द बाळासाहेबांच्या हस्ते ज्या मूर्तीची प्रस्थापना झाली त्याच ठिकाणी आज दुर्लक्ष होत आहे. तर आपण या नागरिकांना विचारलं नेमकं काय वाटतं आणि कशा प्रकारे आता दिवसेंदिवस फक्त महाराजांचं नाव हे राजकीय गोष्टींसाठी वापरलं जातंय का हे देखील आपण माहिती करून घेऊया. काय सांगाल आज एक शिवसैनिक म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय? प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आज छत्रपती शिवरायांचा 6 जूनला राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात सर्व राज्यामध्ये आपला साजरा होत आहे. तसंच प्रत्येक वर्षी आपण ह्या आपल्या विभागामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करतो. आज असं निदर्शन आलं की आम्ही सर्व आमचे लोक कामावर असल्यामुळे नोकरीनिमित्त लांबचा प्रवास असतो प्रत्येकाचा. काही लोकांच्या किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माझ्यासुद्धा वैयक्तिक लक्षात आलं किंवा महाराजांची मूर्ती ह्या ठिकाणी जी आहे ती एकदम असं दिसतंय की तिच्यामध्ये कोणी आज तिचा मान सन्मान केलेला दिसत नाहीये. आम्ही अचानक आमच्या सर्व जे चाळीवटाळी लोक होते जे ज्यांना यायला जमलं ते आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे सरकार आहे ते महायुतीचं समजतात, बाळासाहेबांना मानणारे समजतात. इथे महानगरपालिकेमध्ये त्यांची सुद्धा सत्ता आहे, प्रशासक आहे. त्या महानगरपालिकेची इथल्या आमदारांची किंवा खासदारांची त्यांची जबाबदारी नव्हती का? या ज्या महाराजांना त्यांनी आज दुर्लक्षित केलेलं आहे, मी दुर्लक्षितच म्हणेन. असं होता का म्हणे ज्या महाराजांचं तुम्ही नाव घेता वेळोवेळी महाराजांच्या आम्ही पायिक आहोत, हे हात मानणारे आहोत, बाळासाहेबांना मानणारे आहोत. आणि त्या बाळासाहेबांच्या हस्ते हा उदयी झालेला आहे, पूर्ण आलेला आहे. आणि प्रत्येक बरेचसे नेते यामध्ये त्यावेळी लिहिले आहेत. पण ह्या महाराजांना आजच्या दिवशी दुर्लक्षित का ठेवलं? मी महानगरपालिकेला सुद्धा दोषी ठरवतो. तुमची महानगरपालिका आज प्रशासकावरती आहे, प्रशासक नेमलेला आहे, ते प्रशासक तुमचाच आहे. राज्यात आपली सत्ता तुमची महायुतीची आहे. आमदार खासदार सगळे आणि मोठे बाळासाहेबांना मानणारे म्हणतात ना महायुतीचे नेते, देवेंद्र फडणवीस असू दे, मुख्यमंत्री असू दे, उपमुख्यमंत्र्यांच्या एकनाथ नाव पण नाही घेऊ इच्छित, पण दिघे साहेबांना मानणारे होते ना. मग दिघे साहेबांच्या हस्ते पण यांचा काही हातबोट लागलेला आहे साहेबांना. मग तुमच्या इकडे जे म्हणताना मग तुम्ही इकडे यांना महाराजांना दुर्लक्षित का ठेवलं? ठीक आहे, आम्हाला आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि सगळं आमच्या मागण्या संघटनेच्या वतीने जे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही महाराजांचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर का आमच्याकडून चुकी झाली असेल तर महाराजांना मी शरण जातो आणि सर्वांच्या वतीने सगळं पुन्हा एकदा आज या राज्यापेक्षा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी लवू साळुंके, उपसरपंच विरार पश्चिम.
विरारमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत. काही असे कार्यकर्ते आपण म्हणू शकतो पदाधिकारी जे आधी शिवसेनेत होते आणि आता भाजपमध्ये गेले, अनेकांनी पक्ष बदलले, ते देखील विरार पश्चिमेला सक्रिय आहेत. परंतु पक्ष जरी बदलला असेल तरी या पक्षांच्या मागे आपण असं म्हणू शकतो किंबहुना या राज्याच्या मागे, या देशाच्या मागे जी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ती तशीच आहे. मग पक्ष बदलल्यानंतर देखील कोणताही पदाधिकारी या ठिकाणी आलेला नाही. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अनेक कार्यकर्ते होते जे शिवसेनेतून भाजपात गेले, मग त्यांची जबाबदारी पण नाही बनत काही ते यायची. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील देशातील नागरिकांना शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक झाला. देशामध्ये पहिली भारतामध्ये पहिली जी लोकशाही त्याची मूल्य आहेत हे आपल्या छत्रपतीने राज्याभिषेक करून एक छत्रपती पद घेऊन त्यांनी रोवली आहेत आपल्या इथे. मला वैयक्तिक याच्यात काही राजकारण वगैरे करायचं नाही, कोणाला दोषारोप करायचे नाही आहेत, पण एक सिंपल का नगरपालिकेने सकाळी नगर प्रशासन जे इथे सगळं साफसफाई वगैरे बघते त्यांना एवढा मोठा आज राज्याभिषेकाचा सोहळा असताना एक साधा हार किंवा काही फूल घालणं किंवा इथे काही करणं कार्यक्रम करणं तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही करू. पुढच्या वर्षीपासून मी जबाबदारी घेतो. कोणी नगरपालिका येऊ न येऊ हरकत नाही, आमच्या ह्या एरियातले आम्ही हे करतो. आज जर तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम असताना जर संध्याकाळी पर्यंत इथे जर येत नाही, मी साहेबांना आमचे उपशहर प्रमुख माननीय लहू साळुंके साहेबांना मी निदर्शनास आणलं की साहेब असं असं आहे का दुपारपर्यंत कोणाचा कुठल्याच पक्षाचे किंवा नगरपालिकेचे पण कोणी नव्हते. साहेब स्वतः आज मेडिकल ट्रीटमेंट घेऊन हे दुपारी 2:45 वाजता घरी आले आहेत आणि आता इथे संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमासाठी घाम गाळून उभे आहेत. तर मला असंच म्हणायचं आहे का ह्याच्यावर कुठेतरी तुम्ही लक्ष द्यावं, ॲटलिस्ट प्रशासकाने तरी लक्ष द्यावं असं मला वाटते. पक्षातले इकडे तिकडे जातात, त्यांच्याशी गेले त्यांच्याबद्दल आम्हाला काही नाही, ते गेले ते आमच्यासाठी मेलेच जमत. आम्हाला त्याच्याबद्दल काही काळजी नाही आहे. त्यांची काळजी आता जे आहेत ना ते घेतील. मग आता प्रशासनाकडे काय, आता आजचा दिवस संपला, मी आता जसे हे जमलेत ना दरवर्षीपासून पुढच्या वर्षीपासून प्रशासन येऊ न येऊ आम्ही ही सगळी जबाबदारी आजपासून घेतल्याच जमाय आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही आहेत असेपर्यंत शिवाजी महाराजांना दुर्लक्ष होणार नाही. जशी शिवाजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे. आज ही वेळ आज संध्याकाळ झाली आहे, एवढा वेळ बघत होतो. याचं सर्वात मोठं श्रेय आहे ते आमचे आनंद नाईक साहेब यांनी सांगितलं आणि मग सर्वांना घेऊन आज आम्ही पाहिल्यानंतर बरेच जण उशिरा येतात, बरेच जण कामाला जातात आणि सर्वात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हृदय सम्राट श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते हे याची स्थापना झालेली आहे. आणि जे स्वतःला ते बीजेपी असो, शिवसेना असो किंवा मिंदे सरकार असो, आज जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात किंवा हृदय सम्राट बाबासाहेब बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात. पण आज त्यांनी दुर्लक्षित झालं. पण आज आम्हाला एवढी वेळ का गेली तर आम्ही नंतर आनंद नाईक असो, संजय खाडे असो, आंबरे असो, सर्व इथे उपस्थित असलेले सर्व या सर्वांनी मग आम्ही ठरवलं की हे आपण आज जाऊन आज जे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज हे केलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे. आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे. कारण त्यांची शूरता, ज्यांची वीरता पाहून आपण सगळे मोठे झालो, ऐकून आपण सगळे मोठे झालो. त्यांच्या शूरवीर अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा जो आहे आणि संबंध राज्यभरात, संबंध देशाभरात हा उत्साहाने साजरा होत आहे. परंतु ज्या ठिकाणी विरारच्या महत्वाच्या ठिकाणी विरार पश्चिमेला ही मूर्ती आहे, शिवजयंती दिवशी या ठिकाणी मोठा सोहळा होतो, मोठा उत्सव होतो. इतकंच नाही तर गुढीपाडव्या दिवशी देखील या ठिकाणी या मूर्तीचा खूप गाजावाजाने आहे ते मूर्तीचं पूजन केलं जातं. मग इतक्या महत्वाच्या दिवशी ते का विसर पडलेली आहे असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. येणाऱ्या काळामध्ये ही जी लोक होती ही फक्त शिवसैनिक नाही तर सामान्य नागरिक देखील आहेत. यांचं देखील एक आयुष्य आणि यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात तर या मूर्तीचा विसर पडल्यामुळे असं वाटतंय की फक्त कुठेतरी राजकारणासाठी या मूर्तीकडे पाहिलं जातं आणि ह्याची पूजन केलं जातं. परंतु आज महत्वाच्या दिवशी कुठेतरी विसर पडल्यानंतर आता जे सामान्य नागरिक आहेत, काही लोक आहेत, त्यांच्या मनालाही ठेच पोहोचलेली आहे. पाण्यासारखं असेल प्रशासन असू दे किंवा सरकार यावर आता काय करतं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये
लोकांमध्ये कशा प्रकारे इथे काही बदल होतात का, की अशाच प्रकारे फक्त राजकारणासाठी या गोष्टीचा वापर करत महाराजांची विसर लोकांना पडत जाते. धन्यवाद.